नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव अडसरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवण्याचा हा योग आला. म्हणजे टॉपिक तर भरपूर असतात, पण आपल्याला वेळ सद्यस्थितीला भेटत नाही. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आजचा एक टॉपिक आहे फार्मर आय डी. तर फार्मर आय डी नेमका म्हणजे काय आहे? फार्मर आय डी बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही काढलेला नाही. त्याला निग्लिजन्सी करतायत की फार्मर आय डी काढला नाही तर काहीच होणार नाही, असं नाही. जसं आपला आधार कार्डचा जो नंबर असो, 12 डिजिट जो नंबर असतो, जसं आपला व्हेरिफिकेशन स्वतःची प्रोफाईल असते, तसंच आता जे ॲग्रिस्टेक फार्मर आय डी, ॲग्रिस्टेक नोंदणी ज्याला आपण म्हणतो, त्याला लँड व्हेरिफिकेशन असं त्या फार्मर आय डी नंबरवर होत असतं. फार्मर आय डी हा 11 डिजिटचा फार्मर आय डी नंबर आहे. तर अद्यापही म्हणजे ज्यावेळेस आम्ही फाईल टाकतो, आम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअपला मार्केटिंग करत असतो, व्हॉट्सअपला पोस्ट ज्यावेळेस शेअर करत असतो, त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांचे काही वेळेस रिस्पॉन्स येतात की आम्ही अद्यापही फार्मर आय डी नंबर काढलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, जर अजूनही तुम्ही फार्मर आय डी नंबर काढला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी नंबर काढून घ्या. का काढून घ्या, का गरजेचं आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, लँड व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने हे रेकॉर्ड होत असतं. ज्यावेळेस तुम्ही जमीन खरेदी विक्रीच्या वेळेस असं, त्यावेळेस तुम्हाला फार्मर आय डी पुढे तर मागणारच आहे. GR आला, GRमध्ये तर सगळ्या पद्धतीने नमूद केलेलं आहे. पण अद्यापही तुम्हाला ज्या महाडीबीडी योजनेअंतर्गत, पोखरा योजनेअंतर्गत जे बी अतिवृष्टी नुकसान भरपाई, गारपीट नुकसान भरपाई जे अनुदान आहे ते आले नसेल, फार्मर आय डीमुळे पेंडिंग असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ही फार्मर आय डी काढणे हे अनिवार्य झाले. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये पीक कर्ज, आता जे चालू आहे मार्च एप्रिल जे चालतं त्याच्यामध्ये पीक कर्ज हे जास्त करून देत असतात. तर त्या ठिकाणी बँकांमध्येही तुम्हाला फार्मर आय डी नंबर तुमचा आहे का हे विचारण्यात येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, जर अद्यापही तुम्ही निग्लिजन्सी करू नका, टाळाटाळ करू नका की नाही मी फार्मर आय डी काढला नाही तर काही म्हणजे काहीच होणार नाही किंवा माझं काम हे सुरळीत होतं, असं नाही. जर अद्यापही तुम्ही फार्मर आय डी नंबर काढला नसेल तर लवकरात लवकर आपला फार्मर आय डी 11 डिजिटचा जो नंबर आहे तो काढून घ्यावा, हीच तुम्हाला विनंती करतो. कारण याच्यापुढं सगळी पद्धत ही डिजिटल पद्धतीने होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही PM किसानचा जो 21वा-22वा जो हप्ता येणार आहे, पुढचा जो हप्ता येणार आहे, त्यावेळी पण तुम्हाला लँड व्हेरिफिकेशन झालं आहे का नाही, तुमचा वेळेस म्हणजे 7/12ला आधार कार्ड PM किसानचा ज्यावेळेस तुमचा हप्ता होईल त्यावेळेस पण तुमचं व्हेरिफिकेशन हे करण्यात येईल की तुमचा फार्मर आय डी हा नंबर काढलेला आहे काय. म्हणून तुमचा जो फार्मर आय डी नंबर आहे तो जरी काढला असेल, तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे, काही वेळेस तलाठीकडनं अप्रूव्हल येत नाही, त्यावेळेस प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतात. ज्यावेळेस आपण तहसीलदारकडनं पेंडिंग असतं, तर ते तुम्ही आपला जो आधार नंबर आहे, जी वेबसाईट असते ॲग्रिस्टेक फार्मर नोंदणी म्हणून जी वेबसाईट असते, त्या ठिकाणी जाऊन तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्ही आपला फार्मर आय डी नंबर हा व्यवस्थितरित्या काढू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, जर तुम्हाला फार्मर आय डी नंबर काढता येत नसेल, तर नक्कीच आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शनला खाली एक वेबसाईट देतो आहे. त्या ठिकाणी तुमचा 11 डिजिटचा जो फार्मर आय डी नंबर आहे तो ॲप्रूव्ह आहे का नाही किंवा पेंडिंग आहे किंवा माझी नोंदणीच झालेली नाही, तर त्या पोर्टलवर तुम्हाला सगळ्या पद्धतीने यशस्वीरित्या तुमचं हे डिटेल हे दाखवत असतात. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की शेतकऱ्यांना जास्त पळापळ होऊ नये, की काही वेळेस आपलं बँक ॲप्रूव्हल होतं त्याच्यानंतर फार्मर आय डीमुळे पेंडिंग होतं किंवा आपल्याला जे अनुदान आहे ते भेटत नाही. त्यामुळे माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही लवकरात लवकर जागृत व्हावे, जेणेकरून तुम्ही पण जागृत झालेत तसं दुसऱ्या शेतकरी बांधवांना पण जागृत करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.